नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील नातेपुते येथे अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर शिवप्रसाद उद्योग समूहाच्या वतीने शिवप्रसाद फार्मा अँड डेअरी प्रॉडक्ट्स तसेच एसपीजी मल्टीस्टेट या नव्या उपक्रमांचे दिमाखात उद्घाटन करण्यात आले। महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या शुभ हस्ते, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षा सोलापूर जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती सौ संस्कृतीताई राम सातपुते व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन समारंभ सोहळा संपन्न झाला। शिवप्रसाद उद्योग समूहाचे अध्यक्ष शरद बापू मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवप्रसाद उद्योग समूहाची यशस्वी घोडदौड सुरू असून ग्रामीण भागातील शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेसाठी समूहाने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे। ना नफा ना तोटा या तत्वावर मेडिकल सेवा सुरू करत शेतकऱ्यांना परवडणारी औषधोपचार सुविधा देण्याचा अभिनव उपक्रम यावेळी जाहीर करण्यात आला। याचबरोबर महाराष्ट्रासह इतर राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत व बळकटी देण्यासाठी एसपीजी मल्टीस्टेट या संस्थेची सुरुवात करण्यात आली असून शेतकरी सक्षमीकरणाच्या दिशेने हा मोठा टप्पा मानला जात आहे। या भव्य उद्घाटन सोहळ्यामुळे नातेपुते परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले। यावेळी विधान परिषदेचे माजी आमदार ॲडव्होकेट रामहरी रुपनवर बोलताना म्हणाले, एसपीजी मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी आणि शिवप्रसाद फार्मा अँड डेअरी प्रोडक्ट्स आणि पलंग यांच्या हॉटेलचं उद्घाटन सुद्धा तिथं आपण उपजीत कापली, पण तिथं कार्यक्रम झाला नाही, पण आपल्याच गावातील 3-4 कार्यक्रम आज अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर होत आहेत। त्या कार्यक्रमाचं उद्घाटन ज्यांनी केलं ते महाराष्ट्र राज्याचे ग्रामीण विकास मंत्री आमचे मित्र माननीय जयकुमारजी गोरे साहेब, संस्कृतीताई सातपुते, प्रकाश तात्या पाटील, बाबराजी देशमुख, BY राऊत, उत्तमदादा भरतडे, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर नेते आणि समोर बसलेले बंधू भगिनी। शरद मोरे हे 5-50 लिटर दूध गोळा करायचे, त्याचा खवा करायचे आणि तो नात्यापुत्यात आणून हॉटेलवर विकायचे। 25-30 वर्षापूर्वीची गोष्ट आहे। हळूहळू त्या व्यवसायात अनुभव आल्यानंतर त्यांनी दूध डेअरी काढली, चिलिंग प्लांट काढला, पावडर प्लांट काढला। कार्यक्रमात आहे मध्ये आधी अडथळे आले, नुकसानही झालं, अडचणीतही आले, पुन्हा त्यातून तवसुला कोण निघावून पुन्हा हे प्रोडक्ट मोठ्या प्रमाणावर आता केलं आणि मग त्याला गरजा पडायला लागल्या की जनावराला औषधं महागडी मिळत आहेत, चुकीची मिळत आहेत, वेळेवर मिळत नाही। त्यामुळं फार्मा की जनावरांच्या संबंधी औषध दुकान काढावं, त्यातच एका कोपऱ्याला आपल्या डेअरीचं प्रॉडक्ट्स विकण्याची व्यवस्था करावी, अशा रीतीनं हे फार्माचं दुकान काढलं आहे। आपण सर्वांनी त्याचा लाभ घ्यायचा आहे। आपल्या गावामध्ये अनेक पतसंस्था 20-25 आहेत, पण मल्टीस्टेट नव्हते। मल्टीस्टेट याचा अर्थ कर्नाटक, आंध्र, महाराष्ट्र सोडून इतर राज्यातले सभासद ज्या पतसंस्थेमध्ये असतात त्याला मल्टीस्टेट म्हणतात। 3-4 राज्यातले सभासद, कर्नाटकमध्ये, गुजरातमध्ये, महाराष्ट्रामध्ये सभासद असं मिळून जे केलं जातं त्याचं रजिस्ट्रेशन केंद्र सरकारकडे असतं। मल्टीस्टेट कोऑपरेटिव्हचं सर्व नियंत्रण हे भारत सरकारचं आहे। महाराष्ट्र सरकारमध्ये त्याची नोंदणी होत नाही, देशाकडे त्याची नोंदणी होती आणि अशा प्रकारची ही मल्टीस्टेट पहिली संस्था आपल्या तालुक्यामध्ये संपन्न झालेली आहे। ती सुद्धा सभासदाला कर्ज द्यावं लागतं, दुधाचं बिल येईपर्यंत त्याला अनेक गरजा असतात, पेंड असते, औषधं असतात, काही घरचा खर्च असतो, वेगवेगळ्या बँकाकडे जावं लागतं, सावकाराकडे जावं लागतं, तो शिष्यमेरा थांबावा आणि त्याला अतिशय स्वस्त दरात सहकार्याच्या पद्धतीनं व्याजाच्या नियमाप्रमाणे त्याला कर्ज उपलब्ध व्हावं। पण आपणच एक संस्था काढली पाहिजे आणि आपल्या लोकांना आपणच न्याय दिला पाहिजे, अशा हेतून ही मल्टीस्टेट काढली। त्यांची पतसंस्था एक दहिगाव रोडला आहे, पूर्वी काढलेली आहे, आपणच त्याचं उद्घाटन केलंय, ती चांगल्या प्रकारे चालू आणि म्हणून हे वेगवेगळे उद्योग आहेत। तुम्ही ज्यावेळी एक उद्योग करायला जाता
त्यावेळी तो एक उद्योग तुम्हाला अनेक उद्योग सुचवतो आणि ज्यावेळी उद्योग सुचवतो त्यावेळी अनेक लोक पुढे येतात. उत्तम दादा हे शरदराव सचोटीने धंदा करतात, पण अनेक लोकांनी ऍडव्हान्स घेतला, बुडवला, त्यामुळे मोठे अडचणीत आले. वरून दुधाचे पैसे झाले नाही, खाली मात्र दुधाला आठवड्याला कोणी थांबायला तयार नाही, अशी दूध धंद्याची परिस्थिती आहे. आणि त्यामुळं मग अडचणी वाढल्या, धंदा थांबला. आणि त्यावेळी मग मित्र बी काय येतात. बघा आमचे प्रकाश तात्या पाटील पंढरपूरचे आहेत, फार मोठे पतसंस्था आहे, आमचे मित्र आहेत. 5-6 हजार कोटीच्या ठेवी. आम्ही सगळ्यांनी तात्याला विनंती केली, शरदराव आम्ही की तात्या आता मदत करावं लागेल. पण तात्याने मदत केली. आणि मला आवर्जून सांगावं लागेल की मंत्रालयामध्ये मोरे बापू प्रयत्न करत असताना अजित दादाला बोलत होते, मी शेजारी होतो. मोरे बापूने विचारलं, आप्पाला विचारलं, दादा म्हणले काय परिस्थिती आप्पा? मी म्हणलं दादा शरदराव मदत करावं लागते, त्या अडचणीत आहे. आणि दादानी सुद्धा मदत केली. आज दादा नाहीत, पण काही गोष्टी अशा घडतात की कुणी आपल्यावर उपकार केले ते कुठेतरी उतराय व्हावं लागतं, सांगावं लागतं. मग प्रकाश तात्या असतील, बाबाराजे असतील, आम्ही असेल, उत्तम दादानी फार मोठं सहकार्य केलं पाहुणे म्हणून. आमचा सगळ्याचा सतत बोलण्याचा संपर्क असायचा आणि आम्ही सतत उद्योगामध्ये धडपडणारी भानगडी करणारी सगळी माणसं, त्यामुळे एकमेकाशी रोजचा संबंध. अशा कठीण परिस्थितीत शरद बापू 2दा अडचणीत आले आणि 2दा चांगल्या स्थितीत आले आणि आता अतिशय चांगल्या स्थितीत आहे. पण व्यापार हातोटी, कसोटी, चिकाटी याच्यावर अवलंबून आहे. तेव्हा राजकारण करा, इकडे तिकडे करा, करायचं व्यस्त, त्यात गैर काय नाही. परंतु धंद्याकडे पण लक्ष पाहिजे. पाठीमागच्या काळात थोडं तशीच गलती झाल्यामुळे अडचणी आल्या. आता जर अडचणी आल्या तर मोठा हे ठरेल. त्यामुळे मोरे बापूला माझा सल्ला सुद्धा आहे की जरा असते कदम, इकडं तिकडं बघून पावलं टाका आणि मग तुम्हाला सगळे सहकार्य करायला तयार आहे. ही सगळी नात्यात होते. मित्रांनो, एका वर्षामध्ये ज्या गावामध्ये 10 ते 12 नॅशनल बँका येतात, त्याच्या मागचं रहस्य काय? 2000च्या नोटा देशामध्ये परत आल्या. रिझर्व्ह बँकेच्या रिपोर्टमध्ये सगळ्यात जास्त 2000च्या नोटा नात्यामध्ये आल्या आणि 2 नंबरला विट्यामध्ये आल्या. आणि म्हणून सगळ्या बँका जागा झाल्या. 12 बँका एका वर्षात नात्यामध्ये आल्या. गोरे साहेब 20 ते 25 पतसंस्था आमच्या गावात आहेत, सगळ्या चांगल्या. त्याचं कारण असं आहे, या गावासारखं गावच नाही. तुपटीने वाढणारी जी गावं आहेत 10 वर्षामध्ये, पुणे, नाशिक, त्या पद्धतीमध्ये नातेपुत आहे. इतक्या वेगानं वाढ आहे की सगळीकडल्या जागा, बारामती, सगळीकडल्या लोक इंदापूरच्या जागा विकतात, नात्यापुतात घेतात. नात्यापुतात दुकान पाहिजे. इथल्या सगळ्या दुकानदाराला संरक्षण आहे. कुठल्याही दुकानदाराला कुठलाही ग्रामस्थ त्रास देत नाही. हे इथलं वैशिष्ट्य आहे. राजकीय दबाव कुणावरही नाही, कुणी कुणाला धमकावत नाही, कुणी कुणाचं नुकसान होईल असं कृत्य करत नाही. ही गावाची परंपरा आहे. पण इथं कुणी पोलीस स्टेशन चांगलं आले म्हणून गाव शांत आहे असं नाही. गावच मुळात शांत आहे, हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. अधिकारी त्रास देता म्हणता, पण असं क्वचित आहे. त्याच्यावरही आपण आता पालकमंत्री थोडस शरद बापूचं ऐका. मी काही जास्त बोलत नाही आणि मी जर आता जास्त बोललो तर त्याला वेगळा अर्थ निघेल, कारण मी कोण आहे तुम्हाला माहित आहे. पण असो, हा उद्घाटनाचा कार्यक्रम आहे, विषयाला धरून बोललं पाहिजे. जास्त बोलता येतं पण बोलायचं नसतं. ज्यावेळी आम्ही पूर्वी एकाच पक्षात होतो, एकत्र आमदार होतो. आज ते थोडं लांब आहेत, पण दहिवडी इतक्या अंतरावर जवळच आहे, फार लांब काही गेलेले नाही. आणि त्यामुळे ते आमचे मित्रच आहेत. आपला एक मित्र पूर्वी प्रचारात सुद्धा त्यांच्या आम्ही मानला असायचो. आज आपण निवडून दिलेला एक मित्र राज्याचा ग्रामीण विकास झालाय, मंत्री झालाय, याचाही आम्हालाही आनंद आहे. आणि चांगल्या प्रकारे बहुजन समाजाचं काम करतायत, त्यांना आमचा धन्यवाद आहे. मित्र म्हणून, आपले जवळचे पाहुणे म्हणून त्यांचं आपलं नातं आहेच, ते वृत्तीगत राहो. ते इथं आले, त्याने उद्घाटन केलं. ते दोन्ही उद्योग
भरभराटीला जावो, लोकांना त्याचा लाभ हो आणि आपण सगळ्यांनी सुद्धा हे उद्घाटन आजपासून होऊन आपल्या सेवेत सादर झालंय त्याचा सर्वांनी चांगल्या प्रकारे लाभ घ्या. शरद बापू मोरेला सहकार्य करा एवढंच सांगतो. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो.